जय सेवा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. देशमुख चौरे मॅडम माझ्या यात्रेमध्ये सहभागी होऊन मला माझं मनोबल वाढवणारे डॉक्टर वामन शेळमाके सर या मंचावर उपस्थित, या मंचावर उपस्थित आदरणीय संपूर्ण मंच आणि या ठिकाणी माझ्या समोर असलेले माझे छोटे मोठे लहान बंधू भगिनी, माझे काका दादा मामा सगळेच. खरं म्हणजे ही यात्रा सुनीता उसेंडी मंचावर येतील. या संवाद यात्रेचं आज सांगता आहे आणि कुठून कहाँ से शुरू और कहाँ से खत्म. खरं म्हणजे शब्दांनी वर्णन करता येत नाही. ही यात्रा सुखाची होती का की कशी होती हा मोठा प्रश्न आहे. हे कधी काही लिहिण्यात येईलच, परंतु ही नक्कीच आज जर सांगायचं असेल तर ही यात्रा सुखाची नव्हती. आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आरमोरीला घेत आहोत. ज्यावेळेला यात्रा आम्ही सुरू करायचं ठरवलं आणि मनोदय डॉक्टर रामकृष्ण मडावी साहेब यांना मी बोलून दाखवला. सर म्हटलं मला याप्रमाणे असं करायचं आहे. एक सेकंदाचा विलंब न करता त्यांनी म्हटलं मी काय तुम्हाला देऊ शकतो, काय सेवा करू शकतो एवढंच फक्त सांगत येईल. आणि इतकं मोठं बळ, हत्तीचं बळ त्यांनी मला दिलं. मी म्हटलं की माझा समाज जो या भूतलावरचा सर्वात अतिशय चांगला समाज, जो सभ्यता पाळणारा समाज, त्याचं मूर्तिमंत उदाहरण मला डॉक्टर रामकृष्ण मडावीच्या रूपाने मला मिळाला. सर म्हटलं मला काही नाही, मला एकच द्या की मला इथे या कार्यक्रमाची सांगता मला साहित्य संमेलनाने करायची आहे. तर ठीक आहे म्हणाले आणि त्याचा शब्द आणि त्या यात्रा संपेपर्यंत बिलकुल माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. काल सुद्धा नियोजनामध्ये त्यांचा सहभाग, त्यांना काही माहिती नाही आणि तरीही त्यांनी इतकं सुंदर आम्हाला सहकार्य केलेलं आहे. आणि ही यात्रा जी काही संपन्न झाली असेल तर सुनीता मंचावर येईल. तर ही यात्रा ज्या दिवशी मी सुरुवात केली ही माझी एकटीची नव्हती, आपण सगळेजण सोबत होत्या. डॉक्टर वामन शेळमाके सरांचा फोन आला, बिलकुल पुढाकार घ्या कुसुमताई, मी तुमच्या पाठीशी आहे. त्यांचे मित्र पण मुंबईवरून येणार होते, पण त्यांचं काही रिझर्वेशन झालं नसल्यामुळे जमलं नाही. आम्ही सावेल्यावरून निघालो. गडचिरोलीवरून आम्ही बाबूरावजी मडावी यांच्या चौकामध्ये त्यांना माल्यार्पण त्या ठिकाणी केलं आणि त्याच्यानंतर पुढे जे सर्किट हाऊस कॉम्प्लेक्सकडे बिरसा मुंडा, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आम्ही पुढे निघालो. तर थेट आम्ही सावेला ग्रामपंचायतमध्ये पोहोचलो. फक्त थोडासा मी उहापोह घेत आहे यात्रेचा. अनेक महिला होत्या, अनेक महिला बोलायला लागल्या, अडखडत होत्या. संवाद कसा साधायचा, आतापर्यंत अशी यात्रा आलेली नव्हती. काय करायला पाहिजे, कसं बोलायला पाहिजे. पण नंतर हळूहळू मोकळ्या झाल्या. काही गोष्टी लक्षात आल्या आम्हाला. त्याच्यामध्ये इतके छोटे मुलं होते बापाविना. म्हटलं काय झालं, व्यसनामुळे बाप मरण पावला. इतके छोटे मुलं घेऊन महिला आहे आणि अशा महिला आम्हाला जागोजाग मिळाल्या. इतकं व्यसनाने आपल्या जिल्ह्यामध्ये कोकरून टाकलेलं आहे. हे एका गावचं चित्र नाही, हे संबंध गावातलं चित्र आहे. अशा प्रकारचं चित्र या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळालं. असो मी जास्त त्याच्यावरती आता भर देणार नाही, पण निश्चितपणाने मला हे म्हणायचं आहे की आदिवासी समुदाय आपला आहे. आपला हा समुदाय कुणावर कधी कुरघोडी करत नाही. आपले सहज जीवन जगतो.
पण त्यांचे सहज जीवन आता असहज झालेले आहे आणि निश्चितच हा निसर्गाचे संसाधन लुटण्यासाठी बनवलेल्या रस्त्याने हा प्रवास आम्ही केला आणि हे सगळा प्रवास करत असताना माणसांच्या गावात जाणारे रस्ते मात्र जीवघेणे आहेत हे आम्हाला समजलं. माणसांच्या गावात म्हणजे जिकडे खदानीकडे जाणारे रस्ते ते जीवघेणे नाही आहेत असा त्याचा अर्थ आहे. आदिवासींना क्रांतिकारकांचा इतिहास आहे असला तरी सरकारी यंत्रणेच्या दहशतीत आदिवासी माणूस आहे. नवा छळवाद वेगाने पसरतो आहे. शाळांचा सुसज्ज देखण्या इमारतीत विषयाचे शिक्षक नाहीत हे आम्हाला यात्रेत आढळलेलं आहे. अनेकदा विद्यार्थिनी शिक्षकांच्या वासनांच्या शिकार होत आहेत हे आम्हाला भामरागडला नुकतंच 3 की 4 तारखेला जी घटना झाली त्याच्यावरून आम्हाला ते लक्षात आलं. सर जंगलातील गावात वन्य प्राणी आहेत पण शासनाच्या रेकॉर्डवरती नाही आहेत. वीज पाणी रस्ते नाही पण शासनाच्या रेकॉर्डवरती आहेत. पेसा ग्रामसभा व ग्रामपंचायत ग्रामसभा यांचा संभ्रम या ठिकाणी निर्माण झालेला आहे. महिला बचत गट कुटीर उद्योग या मार्गाने ते आर्थिक विकास करण्यात ऐवजी कौटुंबिक अडीअडचणीला ते बचत गटाला हातभार करत आहेत. विस्थापन मात्र ठरलेलेच आहे. सामूहिक व वैयक्तिक वन हक्कात महिला हक्क संशोधनाचा एक विषय आहे. त्याच्यामध्ये वैयक्तिकमध्ये महिलांना फारसं स्थान नाही आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात आदिवासींना व्यवस्थेच्या जबड्याने जबडून ठेवले आहे. आदिवासी साहित्य समाज आणि संस्कृती परंपरा इतिहास यावर अनेक संशोधकांनी संशोधन केले असले तरीही आदिवासी कोण हे अजूनपर्यंत कोणालाही गवसलेले नाही असं चित्र या ठिकाणी आम्हाला आढळलं. आदिवासींबद्दल कुतूहल नवलाई आणि कमीपणाचा भाव मात्र दिसून येतो. हत्तीच्या दृष्टांताप्रमाणे आंधळ्यांनी जसे ठरवले की कोणी हत्तीच्या पायात सापासारखं आहे तसंच आदिवासीचं वर्णन लोकांनी केलेलं आहे, पर्यटकांनी केलेलं आहे. आदिवासी महिलांचे अर्धनग्न फोटो काढून ते मीडियावर चित्रपटातूनही वेगवेगळे चित्रण केले जाते. काही लेखकांनी सुद्धा विकृत पद्धतीने लेखन केलेले आहे. आपल्याच भागामध्ये जे पूर्वी सेवानिवृत्त झालेले मळा बडवे नावाचे एक सनदी अधिकारी आपल्या एका पुस्तकात लिहितात, इंद्रावतीच्या परिसरातील माळी जमात या पुस्तकात त्यांनी आदिवासी महिलेचं जे चित्रण केलेलं आहे ते असं म्हणतात की तिची अंगगाठी टणक आणि मजबूत आहे. कोणाची? आदिवासी स्त्रीची. वसंत ऋतूत तिचे शरीर आणि कांती जीवनाचे हास्य उधळीत मदनाशी सतत गुंजारव करीत राहते. अर्धनग्न शरीर सौष्ठव आणि उन्नत वक्षस्थळ पाहून माणसाच्या भावना उत्तेजित होतात. तिचे ते उंचावलेले पुष्ठस्थळ पाहून माणसाची कामुक नजर दुसरीकडे वळत नाही. तिला पाहून माणसाचे अंग प्रत्यंग पेट घेऊ लागते. चेतन अचेतनाच्या वादी संवादी संघर्षात तारुण्य कसे धुंद होते. तिला कवटाळण्याचा मोह आहे. यावर चिंतन झाले पाहिजे. आमचा इतिहास महापराक्रमी क्रांतिकारकांचा आहे. हा स्वाभिमान आपल्या सर्वांनाच आहे. मग आपली मुलं आत्महत्या करताना बलात्कार करताना का आढळतात हा आमचा प्रश्न आहे. आमचे हजारो मुली धुमस ट्रॅफिकमध्ये अडकतात. आपल्या लोकांचा साधेपणा भोळेपणा निरागसपणा हा खरेच मागासलेपणा आहे का याच्यावर पण चिंतन झालं पाहिजे. आत्मनिर्भर समाज जो फक्त काही मीठच फक्त वेगळ्या तळेला घेऊ शकत होता तो पण पैशाने नाही तर मोहाफुलाने. तरी पण सगळा हा काळ बदललेला आहे. आता तिथे ती परिस्थिती राहिलेली नाही आणि हा बदल मान्य करत आपण सारी धावाधाव करत सारे गतिमान होण्याची गरज आहे आणि हे केलं पाहिजे. भौतिक सुविधांच्या मागे लागलेल्या पाश्चिमात्यांचे अंधाणू करत केवळ पैसा आवश्यक आहे म्हणणाऱ्यांना दाखवले पाहिजे आणि त्यांनी घातलेले थरथरी उंचीचे कपडे फाटके कपडे एवढी धावाधाव करून सगळी अर्धनग्नता आहे. आपण पाहतच असाल की जास्तीत जास्त फाटलेले कपडे घालतात खूप जास्त उंची
किती धावा धावा आहे. आणि म्हणून आमचा एक कवी कृष्णकुमार चांदेकर म्हणतो की जोशीबाईची मांडणी दिसली तर ती फॅशन आणि मडईबाईची मांडणी दिसली तर ती टीका, असा त्याचा प्रश्न आहे. तर आम्ही बरे कोण? आपण कोणतीही धावपळ न करता आपण याचा सरळ अर्थ आपण घेतला पाहिजे की आपण अर्धनग्न राहावे की काळानुरूप आपल्यात बदल झाला पाहिजे. देशाच्या अर्थव्यवस्थेला आम्ही बळकटी देतो, ज्या खदानी वगैरे आहेत हे सगळं अर्थसत्तेला मजबूत करतात. आमचेच विस्थापन होते. शुद्ध हवा, पाणी, ध्वनी, सभ्य वर्तन सहजपणे जगणे कुणाला नको आहे का? तर जल जंगल जमिनीची लढाई फक्त आदिवासींच्याच वाट्याला का? आणि मग आमचा वाटा आहे कुठे, हा एक प्रश्न आहे. देश आर्थिक महासत्ता आदिवासी महिलांना अर्धनग्न करून बनणार आहे का? जे मणिपूरचं आपण उदाहरण पाहिलेलं आहे. आदिवासी महिला जी राष्ट्रपती आहे तिचा सन्मान नाही तर इतर महिलांचं काय, हा पण प्रश्न आहे. आदिवासी लेखकांना जागता पहारा देण्याची आज गरज आहे. गोकुळ व्यवस्था बळकट करणे नितांत गरजेचे आहे. निसर्गाचे, स्त्रियांचे, वृद्ध बालकांचे रक्षण करणारा, चोरी, बलात्कार, हिंसा न करणारा आदिवासी समुदाय हा टिकला पाहिजे, कारण तो आता सध्या मरणावस्थेत चालू आहे. या जगात जलवायू परिवर्तन, पर्यावरण समस्या निर्माण झाली आहे. जग चिंतन करतो आहे. आदिवासी जीवन पद्धती हा फक्त त्यावरती एकमेव पर्याय आहे. बिना झाडांनी कोणी ऑक्सिजन तयार करू शकत नाही. त्यामुळे मुख्य प्रवाहातील इतर सर्वांनी आदिवासींचे गुण घेतले पाहिजेत व या गुणांमध्ये वाढ केली पाहिजे. आदिवासीत्वाची व्याख्यायित झाली पाहिजे, ती व्याख्याबद्ध झाली पाहिजे आणि ती सर्वांना जगण्याची प्रेरणा झाली पाहिजे. असे आपले लेखकांचा आपली लेखणी चालली पाहिजे आणि त्याचा हा मार्ग गडचिरोलीतून जावा हा माझा उद्देश असल्याने आपण ही यात्रा आपण काढलेली होती. या जिल्ह्याचे शिल्पकार बाबूरावजी मडावी साहेब यांनी येथील शेवटच्या माणसाच्या विकासासाठी जे स्वप्न पाहिले होते ते अजूनही पूर्ण झालेले नाही असे आम्हाला ते यात्रेमध्ये आढळले. उलट दररोज आदिवासी कोणत्या ना कोणत्या कारणाने मरतो किंवा मारला जातो. दारूच्या आहारी असो, कुपोषणाने असो, एकमेकाच्या बंदूक गोळ्यांनी असो, हे सगळं चित्र आहे. जगण्याचा अधिकार संरक्षण करण्याची व्यवस्था असते, मग गंगा नदीचे शुद्धीकरण का करावे लागते हा एक प्रश्न आहे. उंच हिमालयातून वाहत येणारे खडक आणि गाळ तिचे रसायनशास्त्र परिभाषित करत असतात. प्रत्येक नदीतील माती आणि गाळ जीवाणूंची वाढ रोखतात. नद्यांना स्वयं आपली स्वच्छता करता येते. पण औद्योगिकरणामुळे आता गंगा नदी किंवा इतर नद्या शक्तिहीन झाल्या आहेत. रोजगाराची गॅरंटी देणाऱ्या जंगलाचे दोहन होत आहे व वनवासी कल्याण आश्रमद्वारे सांस्कृतिक घुसळण होत आहे. हे असताना आपले भविष्य कसे असेल यावर चिंतन करावे लागेल आणि म्हणूनच मला म्हणावे लागते की आम्ही आदिवासी आहोत, लाभार्थी नाही. आम्ही आदिवासी आहोत, लाभार्थी नाही. धन्यवाद.